स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये शोच्या सेटची तोडफोड. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते कुणाल सरमळकर खार पोलिसांच्या ताब्यात. हॅबिटेट स्टुडिओमध्ये तोडफोड केल्यानंतर सरमळकर ताब्यात. कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर तोडफोड केल्यानं कारवाई. कुणाल कामराविरोधात आमदार मुरजी पटेल यांच्याकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. तर कुणाल कामरा याची राहुल कनाल यांची सुद्धा कामराविरोधात खार पोलीस स्थानकात तक्रार. कॉमेडियन कुणाल कामराकडून आता संविधानाच्या प्रतीसह फोटो ट्विट. तर द ओनली वे फॉरवर्ड असं म्हणत फोटो सोशल मीडियावर पोस्ट. उपमुख्यमंत्री शिंदेंवरील गाण्यानंतर वाद उफाळला. खारमधील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील स्टँडअप कॉमेडीचे शो बंद. तर रात्री झालेल्या तोडफोडीनंतर शो बंदचा हॉटेल व्यवस्थापनाचा निर्णय. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर हा वाद. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित गर्दीचं प्रकरण असं वाटेल अशी प्रतिक्रिया देणं चुकीचं. शिंदेंकडून गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न. कुणाल कामराच्या शोच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं संजय राऊतांकडून ट्विट. तर कुणाल की कमाल असं म्हणत राऊतांकडून हे गाणं ट्विट. बिनकामाचे धंदे करणाऱ्या कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी, अन्यथा संघाशी संघ करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करावा लागणार. शीतल म्हात्रेंचा इशारा. शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही. कुणाल कामराच्या गाण्यावरून मंत्री उदय सामंतांचा इशारा. कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी, अन्यथा कामराचं तोंड काळं करणार. शीतल म्हात्रे आक्रमक. तर संजय निरुपम यांच्याकडून सुद्धा ट्विट करत कामराची धुलाई करण्याचा इशारा. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कुणीही नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. किशोरी पेडणेकर यांच्या सूचक ट्विटनं चर्चेला उधाण. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फईम खानच्या घरावर बुलडोझर चालणार. तर फईम खानचं घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण. नागपूर मनपानं फईम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली. नागपुरातील सर्वच भागातील संचारबंदी हटवली. तर दुपारी 3 वाजल्यापासून संचारबंदी हटवण्याचा निर्णय. गणेशपेठसह सर्वच भागातील संचारबंदी आता उठवली. संचारबंदी हटवल्यानंतर आता नागपुरातील शाळा आजपासून सुरू. 6 दिवसांनंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा. रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा. संभाजीराजांची पत्रातनं मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. तर वाघ्या कुत्र्याचा या शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही. 31 मे 2025 पूर्वी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी. मुस्लिम बांधवांना त्रास देणाऱ्यांना सोडणार नाही. राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीमध्ये अजित पवार यांचं विधान. तर 2 गटात तेढ निर्माण करणार नाही असंही वक्तव्य. एक खोक्याभाई काय घेऊन बसलाय. अख्खी विधानसभा भरली आहे. आतमध्ये सगळेच खोकेभाई आहेत. तर खोक्या भोसलेचा धागा पकडत राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी, लोकांचं लक्ष वेधण्यासाठी एखादं वक्तव्य करावं लागतं. ज्यांना निवडून येता येत नाही ते विधानसभेमध्ये न जाता वक्तव्य करण्याच्या या कार्यक्रमाला बसतात. आशिष शेलार यांचाही राज ठाकरेंना टोला. एकही माणूस विधानसभेत नसल्यामुळे त्यांना सर्व खोक्यांसारखे वाटतायत. तर राज ठाकरेंच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं थेट उत्तर. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. माझं राजकीय पुनर्वसन करा. सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी. तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग. पुनर्वसन निश्चितच होईल. विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. उपनगराचं पालकमंत्रीपद शिंदेंनी घ्यावं असा आमचा आग्रह होता, पण कुठे माशी शिंकली काय माहिती. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य. शिंदेंना हवी असलेली शिवसेना 6 महिन्यात उभी करू. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत काम करतात. महायुतीचा जो निर्णय असेल, जे वरिष्ठ तो निर्णय घेतील. उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया. जोमानं कामाला लागा. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. पालिका निवडणुकीमध्ये आपण चांगला विजय मिळवू शकतो. सुर्वेंना विश्वास. सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. सोलापुरातल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा. जयकुमार गोरे अनेक संकटांचा सामना करून तयार झालाय. तर मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी मला फरक पडणार नाही. मंत्री जयकुमार गोरेंचा नाव न घेता रामराजेंना इशारा. दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात आज दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. सतीश सालियन यांच्या वकिलांनी मालवणी पोलिसांकडे मागितले होते पुरावे. सालियन प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचं अनेकांनी राजकारण केलं. सीबीआय रिपोर्टवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं सुशांत प्रकरणाचे पुरावे नष्ट केल्याचा राम कदमांचा आरोप. सीबीआय सारख्या नामवंत संस्थांनी जर क्लोजर रिपोर्ट सादर केलाय तर आपण तो मान्य केला पाहिजे. क्लोजर रिपोर्टवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. औरंगजेब दिशा सालियन सारखे प्रश्न विधानसभेच्या बाहेर सोडवावे. विधानसभेतील राज्यातील अनेक महत्त्वाचे सामाजिक प्रश्न सोडवले जातील. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण. तर फरार प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. कोरटकरचे नागपुरातील सत्ताधारी लोकांशी संबंध. अनिल देशमुखांचा आरोप. तर कुठल्याही गट तट पक्षाचा असू द्या, चुकीचा वागणाऱ्यांवर कारवाई होणारच. अजितदादांची स्पष्ट भूमिका. माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि मिनल खदगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नेत्यांसह कार्यकर्त्यांना तंबी. माहितीमध्ये वाद होईल असं कोणी बोलू नये. ज्यांच्या विभागामध्ये सदस्य संख्या कमी आहे त्याला विश्रांती देणार. नांदेडमधनं अजित पवारांचं विधान. कंत्राटदारांनी चुकीची कामं केली तर त्यांना काळे यादीत टाकणार. तर नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. विकास करताना दर्जा द्या, 2 पैसे कमवा, पण चांगलं काम करा. अजित पवार यांचं कंत्राटदारांना आवाहन. अजित पवारांच्या नावे उपमुख्यमंत्रीपदाचा आणि बजेट मांडण्याचा विक्रम. तर अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेचं समर्थन. नांदेडमधल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंचं वक्तव्य. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या नूतनीकरणाच्या कामावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक. नूतनीकरणाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं शिवसेना शहर प्रमुख रवी पाटलांकडून ठेकेदाराची कान उघडली. कल्याणमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामावरून शिंदेंच्या शिवसेनेत श्रेवाद. तर महिला कार्यकर्त्या राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांचे समर्थक आमने सामने. विरोधी पक्षांची एकजूट असलेली इंडिया आघाडी एकसंध असली पाहिजे. इंडिया आघाडी दिसते तशी विखुरलेली नाही. खासदार कपिल सिब्बल यांचं वक्तव्य. केंद्र सरकारनं सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये महाराष्ट्र 18व्या स्थानी. तर देशातील केवळ 11 राज्यांमध्येच योजनेला यश. राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट. गेल्या वर्षभरामध्ये 7,634 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण. सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट. चीनमधून येणाऱ्या 5 उत्पादनांवर आता केंद्र सरकारकडून अँटी डम्पिंग शुल्क लागू करण्याचा निर्णय. पुढील 5 वर्षांसाठी हा निर्णय लागू असणार. न्यूमोनिया आजारातनं बरे झाल्यानंतर आता पोप फ्रान्सिस या रोम इथल्या रुग्णालयातनं सुट्टी. तर पोप यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी. ते 38 दिवसांपासून रुग्णालयामध्ये होते. राज्यात राबवण्यात आलेल्या 100 दिवस क्षयरोग मुक्त शोध मोहीम अंतर्गत आता 40,471 क्षयरुग्ण सापडलेत. 100 दिवसात 7,54,000 संशयित क्षयरुग्णांची तपासणी. एमपीएससीकडून 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 28 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार. बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून 6 दिवसात 158 टन राडारोड्याचं संकलन. तर पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम. मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांना आता चित्रीकरण बंधनकारक. तर पुढील 2 महिन्यात 80% नालेसफाईच्या कामाचं पालिकेचं नियोजन. माडाच्या गोरेगावमधील इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं थकीत. तर बीएमसीची माडाला नोटीस. पालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण. बौद्धजन पंचायत समितीचा आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात 5 एप्रिलला मुंबईत महामोर्चा. बिहारमधील बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंब्यासाठी मोर्चा काढण्यात येणार. मुंबईच्या कांदिवलीमध्ये महापालिकेकडून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची उभारणी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासह व्यावसायिक प्रशिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी महापालिकेचा पुढाकार. औरंगजेबाला या मातीत ठेचला ही अभिमानाची गोष्ट. औरंगजेबासारख्या बलाढ्य सुलतान महाराष्ट्रामध्ये टिकू शकला नाही. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. मुंबईच्या नागपाड्यामध्ये गोमांस घेऊन जाणारं वाहन पकडल्याचा दावा. तर नागपाडा पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. विश्व हिंदू परिषदेचं जे मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. तर मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. नागपूर जिल्ह्यातील कुहीमधील नवीन एमआयडीसीला मान्यता. दरम्यान नवीन एमआयडीसीमुळे उमरेड विधानसभा मतदारसंघातील रोजगाराच्या संधी वाढणार. वसंतनगरी फेडरेशनचे महापालिकेविरोधात आंदोलन. तर वसंतनगरी मैदानामध्ये भरलेल्या मेळ्यात 17 मार्च रोजी एका तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून झाला होता दुर्दैवी मृत्यू.
भाजपमधील माझे मित्र माझी किती काळजी घेतात हे जिल्ह्याला माहिती आहे. माझ्या मित्रानं इकडे बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना इशारा. अशोकराव चव्हाण मला फार लवकर कळाले. नांदेड लोकसभा मतदारसंघातनं एका दिग्गज मित्राला पराभूत करून मी निवडून आलोय. प्रतापराव चिखलीकरांचा अशोक चव्हाण यांना टोला. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटीलची हजेरी. कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड सुद्धा सपत्नीक उपस्थित. सरकारला आयबीच्या शाळा चालतात मग एसएससी का नको, सुप्रिया सुळेंचा सवाल. तर सीबीएसई पॅटर्नबाबत 2 दिवसात सविस्तर माहिती देणार. सीबीएसई बोर्ड बालभारतीचं अस्तित्व यापुढे सुद्धा कायम राहील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांवर भडकले. तर ढिसाळ नियोजनामुळे नितेश राणेंकडून नाराजी व्यक्त. बस चालवत असताना मोबाईलवर आयपीएल बघणारा चालक बडतर्फ. संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपयांचाही दंड. बुलढाण्याच्या शेलुदलमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ. तर बालसंगोपन रजा घेऊन 2 शिक्षिका वर्षभरापासून रजेवर. दोन्ही शिक्षिकांवर कारवाईची मागणी. श्रीवर्धनमध्ये बोगस डॉक्टरनं महिलेला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या. तर गोळ्या खाऊन रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. बोगस डॉक्टर शंकर कुंभार विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणी अपडेट. तर फरार आरोपी अविनाश धोडीची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार. मुख्य आरोपी अविनाश धोडी 2 महिन्यांपासून फरार. बुलढाण्यामध्ये अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करत असताना पोलिसाचा मृत्यू. पोलिसांच्या दुचाकीला दारू विक्रेत्यांनी लाथ मारल्यामुळे दुचाकीवरून पडून दुर्घटना. एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबईमधील हत्येच्या आरोपीला 10 वर्षांनंतर गुजरातमध्ये अटक. तर 2015 मध्ये नागपाड्यामध्ये झालेल्या हत्येप्रकरणी आरोपी होता फरार. आरोपी नाव बदलून गुजरातला पळून गेल्याचं तपासात निष्पन्न. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरोदे यांचं अपघाती निधन. तर सहलीसाठी गेले असता हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर अपघाती निधन झाल्याचं समोर आलं. जळगावच्या मसावत स्थानकामध्ये 26 मार्चपर्यंत रेल्वेचा विशेष ब्लॉक. तर लूप लाईन विस्तारीकरण यासह यार्ड पुनर्रचनेच्या कामांसाठी गाड्या बंद असणार. मुंबईतील भायखळ्यामध्ये 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये दगड आणि अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. शिल्पकार स्वप्नील गोडसेंकडून एक अनोखा आविष्कार साकारला. YWCA सेवाभावी संस्थेकडून वार्षिक क्रीडा दिनानिमित्त विविध खेळाचं या ठिकाणी आयोजन. तर या ठिकाणी खेळाचे सामने संपन्न. संस्थेला 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन. शिर्डीतील अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप. वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये बीटी कवडे रोडवरील पाण्याच्या टाकीचा पाईप फुटला. तर अवघ्या 6 महिन्यांच्या आधी टाकीचं लोकार्पण केलं होतं. लाखो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. वाशिमच्या कारंजा गुरुमंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर. अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीम. 3 एप्रिलपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग. नांगरणीच्या दरात सध्या 200 ते 400 रुपयांची वाढ. त्यामुळे आता शेती तोट्यात असल्याची माहिती. रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्णयासाठी आता पणन महामंडळ सज्ज. तर निर्यातीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियामध्ये देखील आंब्यांची निर्यात होणार. जायकवाडी धरणामध्ये फक्त 58% पाणीसाठा शिल्लक. बाष्पीभवनामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 15 टँकरनं पाणी पुरवठा. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणी टंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी. त्यामुळे आज रत्नागिरीत पाणी पुरवठा बंद असेल. भंडारा जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत 1367 कामं सुरू. 329 ग्रामपंचायतीतील 16,000 मजुरांना यामुळे रोजगार उपलब्ध. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यामुळे पाणी पात्र जालना तालुक्यातील उठवत या ठिकाणी फळबाग पाण्याअभावी सुकू लागल्या. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. पहाटेची घटना. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जिल्हा परिषद शाळेतल्या 5 खोल्या धोकादायक स्थितीत. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना मनकापूर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमालही जप्त. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड. तर आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपी राजीव पांडेला झारखंडमधून अटक. मुंबई कर्जत लोकलमध्ये प्रवाशांकडून तरुणाला चोप. तर महिलेला धक्का लागल्याच्या कारणामुळे वाद झाल्याची माहिती. उदगीरमध्ये टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण. तर मारहाणीत 2 तरुण जखमी. दोघांवर गुन्हा दाखल.
पवईमध्ये आयआयटी कॅम्पस परिसरात मगरीचं दर्शन तर लेक साइड पद्मावती मंदिराजवळची घटना, नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. गेल्या 4 महिन्यांपासून परंडा तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत होती, तर अखेर बिबट्याला पकडण्यात यश. दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या घरी रोख रक्कम सापडल्याच्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट. न्यायाधीश यशवंत वर्मांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्या. बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर केंद्र सरकारची कारवाई. 357 वेबसाईट केल्या ब्लॉक. 2400 बँक खाते सुद्धा. पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची फील्ड ट्रायल आता पूर्ण, तर वंदे भारत स्लीपर ट्रेनला 16 डबे असणार. नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये आता महाराष्ट्राच्या खेळाडूंकडून पदकांची लयलूट. आदिल सागरला सुवर्णवेध. चेन्नई सुपर किंग्सची मुंबई इंडियन्सवर दमदार मात. मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सनं पराभव करत चेन्नई सुपर किंग्सनं आपलं खातं उघडलं.